चेंडूवरती स्वतःचा आणि संघाचं खातं उघडलंय या 2 धावांनी. दुसरा चेंडू भावेश यांचा सामना करतील मिस्टर अवी. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर. आता पाहतो आपण चांगला फटका सजवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये कसं करायचं या दोन्ही फलंदाजाला माहिती आहे. त्याच कारणास्तव पहिल्यांदा चांगलं कॉलिंग आहे दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावा धावसंख्या जाऊन पोचते 2च्या आकड्याने 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतोय पुढचा चेंडू भावेश यांचा. यावेळेस पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू स्विंग अँड मिस झाला. त्याच कारणास्तव पहिला हा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या परंतु या चेंडूवरती निर्धाव आलाय. चांगला कमबॅक पाहायला मिळते भावेश यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज आणि विकेट किपर दोघे आले परंतु दोघांच्या मध्ये चेंडू पडला आणि अवी सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. कॉलिंग चांगलं नव्हतं त्याच कारणास्तव पाहिलं तर हा झेल कंप्लीट नाही झाला. जर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर भावेश धावत गेला असता तर नक्कीच हा झेल कंप्लीट झाला असता परंतु विकेट किपर समोर आले त्याच्याच कारणास्तव पाहिलं तर झेल पर्यंत पोहोचले नाही. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज. तर नवीन फलंदाज पाहतोय स्ट्राईक वरती गेला तर विशाल. यावेळेस पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू पुल केलाय. फटका तर फसलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? नाही. फक्त आणि फक्त 2 धावेवरती समाधान मानायला गेलं. अजून सुद्धा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये एकही मोठा फटका नाही आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. भावेश पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाले. षटक संपल्या पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मिस्टर दीपेश वज्रा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. एक वेगवान गोलंदाज पाहतोय आपण बेलकडे संघाचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्याला एक जीवनदान मिळालंय अवी तोच बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील दीपेश यांचा अवीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पहिला ओव्हरपिच चेंडूचा पुल केलाय आणि चेंडू गेलाय मिड ऑफ रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावसंख्येचा फलक पाहिला तर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फटका तर चांगला होता परंतु सीमारेषा पार नाही गेला. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एकही मोठा फटका आला नाहीये. चांगले गोलंदाज करताना पाहतोय आपण गोलंदाज भावेश यांना आणि आता त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून दीपेश यांना. यावेळेस पाहतो आपण मिस्टामिंग स्ट्रोक. भावेश चेंडू खाली पोहोचले होते परंतु चेंडू त्यांच्या हातामध्ये काही विसावला नाही आणि पाहिलं तर त्याच कारणास्तव पुन्हा एकदा आपण एक जीवनदान मिळालंय मिस्टर अवी यांना. पुन्हा एकदा पाहतो पण 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 जीवनदान मिळाल्यात अविनाश यांना. अवी यांना मोठे फटके खेळावे लागतील कारण 2 जीवनदान मिळाल्यात. त्याचा फायदा घेण्याचा काम नक्कीच करावं लागेल कारण संघ थोडंसं अडचणीत आहे. धावांचा वेग आहे तो मंदावलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
यावेळेस पाहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय, परंतु तिकडे काय शतरक्षण केलाय, थांबले, निहारला आणि चेंडूला सरळ आपल्या हातामध्ये विसवून घेतलाय आणि अवी यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. अवी बॅक टू डगआउट. गॉड थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय शिवा कानात यांना मी आमंत्रित करतो. मी येऊन या VIP डाईज वर स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांची विनंती आहे की तुम्ही येऊन कृपया करून या VIP डाईज वर स्थानपन्न व्हा. पुढचे चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती दीपेश, चांगला फटका पाहतोय आपण. ऑन साइडला फटका सोडलाय. भावेश जोपर्यंत फील्ड करतो परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावेने धावसंख्येचा फलक पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. एक गडी बाद 12 धावा. या षटकातील चेंडूचा खेळ पाहिला तर चार चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. मात्र चांगलं कमबॅक पाहतो आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. कारण पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 डबल आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर भावेशांनी कमबॅक केलं होतं आणि या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर दीपेश यांना. यावेळेस पहिला बीमर हाताळलाय आणि पोल केलाय आणि डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला गोल केलाय षटकारासाठी. थँक्यू डीजे. उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. कारण नो बॉल वरती एक षटकार आलाय म्हणजे 7 धावा तर ऍड झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि त्या शेवटच्या चेंडूवरती 9 चेंडू हाताळला तर शेवटचा चेंडू फ्री हिटचा. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, स्विंग अँड मिस. चांगला कमबॅक पाहतो आपण षटकारानंतर. षटक संपलंय दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये थोडस धावांना पाहिलं तर थोडीशी चालना मिळाल्या कारण या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय षटकाराच्या रूपामध्ये. विशाल बरफसाठी एक पारितोषिक लागले. 3 षटकार मारले. दशरथजी शेलका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. लगातार 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन विशाल वज्रा. निशाल वज्रा रॅटम राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू लोअर फोल्डर चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न थोडासा गच्चाळाचा थ्रो त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. जर थ्रो 1 बाउन्स किंवा डायरेक्ट आला असता तर रणजित यांच्या खेळीला पूर्णविराम लागला असता परंतु पाहिलं तर थोडासा गच्चाळाचा थ्रो होता त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
यावेळेस पुलचा फटका खेळलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 7 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती निशाल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. तिकडे येतो शत्रशक दीपेश आणि कोणतीही चुकी करत नाही. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला मिस्टर निशाल यांच्या मार्फत. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर विजय जनाते यांना पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. रणजित यांच्या खेळीला पूर्ण विराम. आता पाहिलं तर ओरपित चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. दीपेश येतोय पुन्हा एकदा चेंडू खाली आणि चांगला झेल पाहतो आपण दीपेशच्या मार्फत. अजून एक गडी बॅक टू डगआउट गॉन. डीजे. नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर राज यांना, कारण गोल्डन जजचा शिकार झालाय फलंदाज विजय. आणि कालपासून हे पारितोषिक लागलेच आहे. जर ग्राउंडच्या बाहेर कोणीही कॅच घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. यावेळेस पहिल्या लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. पंच आपल्या बाजूला वळाल्यात. यस, इट इज अ वाईटच्या सर पंचांचा एक अवांतराव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर. 28 अनबोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती विशाल यांचा. यावेळेस पाहिलं तेज तर्रार चेंडू, बॅटची लिडिंग एज अँड वेल टेकन. पुन्हा एकदा रेषांची लाईन जशी लागते तसंच काहीतरी दाखवताना पाहतोय. तू चल मे आया. लगातार या षटकामध्ये पाहिलं तर 3 गडी बाद झाल्यात. डीजे. या षटकातील शेवटचे चेंडू. या षटकामध्ये पाहिलं तर कमबॅक करण्याचं काम केलंय निशाल यांनी. अप्रतिम गोलंदाजी करतोय निशाल. शेवटचे चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर रोपित चेंडूला पुन्हा एकदा दीपेश फ्रेम मध्ये येतोय आणि पाहतोय दीपेश कडून होते चुकी. ज्याने मागच्या 2 झेल घेतले होते आणि त्याच दीपेश कडून एक झेल सुटला. साधा सोपा झेल आणि हा चौकार. या 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचते. 32 या आकड्यावर. षटक संपलाय तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर 32 धावा.
शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर धीरज दळवी यांना. स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. पाहतोय आपण विशाल बरफ अजून सुद्धा बॅटिंग मार्कवरती सज्ज आहेत. यावेळेस पाहिलं तर अपील केली होती पंचांकडे, परंतु पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय आपण गोलंदाज धीरज यांना. अशीच लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलं आपण मागच्या 3 षटकामध्ये सुद्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज. चेंडू जोपर्यंत फील्ड वर तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. या एका धावेने धावसंख्याचा फलक पुढे सरकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. 35 ऑन बोर्ड. 33 या आकड्यावर, सॉरी. यावेळेस पाहिलं शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. कमाल झाली कपलात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली कपलात आली राणी मुखर्जी नक्की. कमाल झाली कपलात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली. धन्यवाद डीजे. पहिला शॉर्ट पिच चेंडू होता आणि काय फटका सजवलाय पुलचा. 6 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय. भावेश गोरकण आणि यावेळेस करत नाही चुकी. आणि पाहतो तर रोहित भुडकोर सारखा फलंदाजाची विकेट जाते. यस, गॉन. मला बघून राहतो खाली, आय लव्ह यू मला म्हणाली. अशी दीड कांडावर आली, अशी दीड कांडावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. तबला चिट्टा घेऊन निघा, तबला चिट्टा घेऊन निघा, चालवली पटपटी. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मारत होते आपण पाहतोय मिस्टर ऋतिक बरफ यांना. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके येतील का? यावेळेस पहिला ऑन साइडला चांगला फटका खेळलाय कार्पेट पद्धतीने. 1 धाव कंप्लीट झाले. तुझं गचाश शक्तक्षम पाहतो आपण मिस्टर दीपेश यांच्याकडून. तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघतो तर काय इकडे अपघात होतोय आणि तिसरी धाव कंप्लीट नाही होत आणि फलंदाज बाद होतोय मिस्टर ऋतिक बरफ. बॅक टू डगआउट. ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. वाकडे वाटला येताना नांगली, वाकडे वाटला येताना नांगली, डायरेक्ट दिला नाही तू बसली. ऊंची सैंडल. चांगला फटका सजवला होता फलंदाजाने, परंतु गचाचं शत्रक्षण झालं होतं, परंतु चांगला बॅकअप केला आणि काय थ्रो केला अप्रतिम. तिसरी धाव घेताना रनआउटच्या रूपामध्ये फलंदाजाला बाद केलं. या षटकातील या इनिंग मधील शेवटचे चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? यावेळेस पहिला पुलचा फटका. चेंडू तर हवेत आहे. शत्रक्षक 2 येत आहेत. चेंडू खाली आणि थोडासा ऍक्सिडेंट झाला, परंतु झेल कंप्लीट सुद्धा केलाय भावेश गोरकण यांनी. आणि शेवट चेंडूवरती गडी बाद होतोय आणि धावा झाल्या तर 4 षटका समाप्तीनंतर 41 आणि 42 धावांचं एक आव्हान ठेवलंय. कृपया त्या शतरक्षकाला जाऊन बघायचंय. थोडीशी जास्त दुखापत झालेली असं वाटते.
आता दुसरी बाजू पाहतील आपण विघ्नर स्पोर्ट्स बेलकडी संघ फलंदाजी उतरे आणि 42 धावा चेस करेल का आपल्या थोड्याच वेळात माहिती पडेल. त्यासाठी आपल्यासोबत जोडले जातील माझे समालोचक मित्र विजयजी भोये सर. तिथपर्यंत एक डीजेला संगीत एक सुमुद्र संगीत येऊ दे. कम डीजे. पेरूचा घोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा. भुरा भुरा मिलायला येन माझे मैत्रिणी माझे मैत्रिणी. डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी त्यात मला भेट पुरी एखेली. डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी त्यात मला भेट पुरी एखेली. वाट माझी नांगस तुर पुरा तुला मिलाया येन वाट हेरजो जरा. वाट माझी नांगस तुर पुरा तुला मिलाया येन वाट हेरजो जरा. पेरूचा खोड कसा भुरा भुरा रे कसा भुरा भुरा. मिलायला येन माझे मैतरा तुला मैतरा. पेरूचा खोड कसा भुरा भुरा रे कसा भुरा भुरा. मिलायला येन माझे धन्यवाद मैतरा. डीजे. थँक्यू सो मच. टार्गेट आहे ते म्हणजेच 42 42 धावांचं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल वज्रा अँड भावेश गुरकर. बॉलिंग ट्रॅक वरती राज उंबरसाडा. राईट मोर द विकेटनं षटकातील पहिला बॉल. तेज तरार बॉल होता. हलक्या हातानं मात्र पॉइंटला चेंडूला ढकल. एक धाव वेगानं. हॅलो. एक धाव मात्र ठिकाणी वेगानं पूर्ण केली गेली. एका धावेनं निशालनं देखील आपलं अकाउंट ओपन केलंय. बेचाळीस धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. पहिल्या बॉल वरती एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या मैदानावरती रोमहर्षक असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतंय. गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलंय. आपण पाहतोय रवींद्रदास मूर्ती चषक 2025 चा हा महासंग्राम. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेरचा आहे. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. येस हा वाईट बॉल. तर आव्हानाच्या सरमध्ये आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. राजचा हा पुढचा बॉल. ओव्हरपिच बॉल होता. समोरच्या दिशेने उडवलाय. खाली क्षेत्र होतं आणि या खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू मात्र लँड झाला होता.
2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दोन टीमचे टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 10.50च्या सरासरीनं धावफलक मात्र पुढे न्यायचं आहे टीम विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघाला. सध्या तरी आपण पाहिलं तर मग भावेश घोरकणा अँड निशाल वज्रा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत 2 आणि 2 मध्ये 4 धावा खर्च केलीत गोलंदाज राज उंबरसाडा या बॉलरनं. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील हा तिसरा बॉल असणार आहे. यावेळेस हलक्या हाताने आपल्या मनगटाचा वापर या ठिकाणी केलाय. चेंडूला फाटवले या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यस 2 धावा डिक्लेअर असतील. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडस अडथळा मात्र निश्चितच आहे आणि त्याच्यामध्ये चेंडू आपण पाहिला तर जाऊन मात्र स्टॉप झालाय म्हणजेच 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये निश्चितच पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या गेल्यात. ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ना त्या सरासरीच्या दिशेने मात्र सध्या तरी बॅटिंग आपल्याला पाहायला जरूर मिळते. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला पुश केलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले 4. जय गणेश स्फोट गवलीपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय टीम विघ्नहर्ता स्फोट बेलकडी. जय गणेश स्फोट गवलीपाडा टीमनं देखील एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं ओमनच्या त्या मैदानावरती. लाजबाब ती स्पर्धा देखील आपण पाहिली. यावेळेस आपण पाहिलं तर निशाल बजराचा चांगला फटका आहे ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील अति वेगाने या ठिकाणी पूर्ण केली गेली. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट जरूर पाहायला मिळाला. राज एक गेम चेंजर खेळाडू आहे परंतु यावेळेस आपण पाहिलं तर तो देखील विकेटच्या शोधामध्ये आहे. विकेट त्याला देखील मिळवायची आहे. विकेट मिळाली तर निश्चितच कमबॅक करू शकतोय. 10च्या आतमध्ये रोखायचं होतं परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मात्र 10 धावा धावफलकातील लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल त्याला उडवलंय ऑन साइडला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेवर आला हा षटकार. माझी जोडी समली ग अशी झक्कास पोरगी बसली. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 16 धावा धाव फलकावर देताना आपण पाहिल्या. आता मात्र 18 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 26. अजून सुद्धा मॅच बॅलन्सिंग आहे.
परंतु कुठल्या तरी एका गोलंदाजाला मात्र चमत्कार करावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता गोलंदाज ऋतिकनं. पहिला चेंडू डॉट आलाय. आणखी काही जर चेंडू या ठिकाणी चांगले टाकले तर प्रेशर मध्ये पुन्हा एकदा येऊ शकते. सध्या तरी दबाव आपण पाहिला तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती जरूर पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनवलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होईल, तो म्हणजेच मिस्टर भावेश घोरकना इज आउट. जे हवं होते ते या ठिकाणी मिळवले गोलंदाज ऋतिकनं. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. दोन टीमचे टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती महत्वाची विकेट भावेश घोरकण्याची मिळवली ऋतिक बरपण आणि त्याच्यानंतर ह्या 2 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालाय. यष्टिरक्षक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अति वेगाने आले होते रणजित भुरकुंड त्या ठिकाणी, परंतु झेल पकडू शकले नाहीये. हा झेल पकडला असतं तर आणखी प्रेशर मध्ये आले असते या ठिकाणी टीम बॅटिंग करणारी विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी. एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 19च्या घरामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. ज्या षटकाची गरज होती ना ते षटक या ठिकाणी आलंय, परंतु नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग निशालचा चांगला फटका होता आणि चेंडू जाईल एका टप्प्यानं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आलाय निशाल वज्राच्या बॅट मध्ये आणखी एक महत्वाचा चौकार 4 रन. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा तेज तरार बॉल होता. झाली आहे दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असणार आहे अजून सुद्धा विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमला. चला घाई करायची आहे.
की उडीज आहे. अविनाश दलवी उर्फ अवी. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर परफेक्ट हाताला गेलाय. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट. ज्याच्या वेळेस जयगणी स्फोट गवलीपाडा संघ आपण पाहिला तर अडचणीमध्ये सापडलाय त्यावेळेस अवी दलवीने देखील चांगली बॉलिंग केली आहे. अनेकदा आपण त्याला देखील बॉलिंग करताना पाहिलंय, परंतु या वेळेस आपण हा चेंडू पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा बॉल लेग कटरचा बॉल होता, परंतु जास्तच बॉल आपण पाहिला तर मग इष्टांच्या बाहेर निघाला होता. एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल. अपट्रॅकर बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही स्वतः गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर मग अवी दलवी हा पकडतोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज आपण पाहिला तर तुषार तुषारचा देखील खेळ आउट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फटका आपण पाहिला तर हवेमध्ये जरूर पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण केल्या गेलेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 26 आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग गरज असणार आहे ती म्हणजेच 9 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय फलंदाज आपण पाहिला तर मग अविनाशचा देखील खेळ. अविनाश देखील आउट. आया गे तुरे वालू वाजवीत कोढत बेस वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस. लग्नात नाचाया आल्या होत्या पोरी, खिसामध्ये गजरा दिस काय भारी. तुरीवाले नांगून आलो आम्ही पोरी, तुरीवाले वाजवीत. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीणजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नंबर 4 क्रमांकाचं जे चषक आहे ते देखील स्पॉन्सर केले गेले रवींद्र दादा स्मृती चषकासाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ फळीवर घेतल्या आणि चेंडूला फाटवलंय मिड विकेट म्हणून लाईन शबा आहे सीमा रेषेवर आला हा षटकार. किरण
धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर मग ॲपट्रॅकर बॉल होता. मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कदाचित ही तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का. आणि यस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा पळून पूर्ण केली आहेत. 3 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेली ती म्हणजेच 36 आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 6 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत 6 सॉरी 35 झालेत. बांग आईचे कोंबऱ्यानं दिली र साध कोल्याचे कानाला आली. बांग आईचे कोंबऱ्यानं दिली र साध कोल्याचे कानाला आली. पाट चैताचे महिन्याची झाली. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 35 म्हणजे 7 धावांची आवश्यकता असणार आहे. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. इस 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. निसालनं चांगला खेळ केला. चांगलं बॅटिंग त्याने या ठिकाणी केली आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्करचा मारा आणि बरोबर इष्टांच्या समोर मात्र पकडलं गेले. फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये आउट. Thank you so much. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. रोहित फुरकुंडचा पुढचा बॉल. पहिल्या बॉलवरती मिळवली विकेट. यावेळेस मी तर म्हणेन यष्टीरक्षकन केली आहे चुकी आणि 22च्या स्वरूपामध्ये आलेला हा शौकार. कहाणी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी. धन्यवाद अडीचे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रणजित बुडकुणकडनं झाली आहे मिस्टेक. हा बॉल पकडायला हवा होता. दबाव निर्माण करू शकला असता गोलंदाज रोहित. त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याच्याकडे ती अबिलिटी आहे. तो करू शकला असता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस्टेक होताना जरूर पाहायला मिळाली. यावेळेस मात्र फलंदाज बाद. आता मात्र 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे. एस डीजे. स्वयंपाक कर तू डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग बाया जेवायला बघताना वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ.
अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग 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 या कोलनी या मालनी आल्या पाहुण्या घराला ग मोठ्या बायांचा माझ्या आयांचा मानपान पुरा करा ग 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. पंच अगोदर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय. त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाहीये. तर हा वाईट बॉल आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. जीवा बसाला मागताना पाट ग बाया बसाला मागताना पाट ग हे सुंदरा बायानं जावाला वार अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग 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 थँक्यू. 2 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजून एका धावेची आवश्यकता आहे. कदाचित तो चौकार सोडला नसता तर मग पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी करू शकला असता, पण तो अजून सुद्धा वेल गेली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेशर मात्र नक्कीच असणार आहे त्याच्यावरती देखील. 2 चेंडू शिल्लक आहेत, त्याला देखील बनवायचे आहेत. तर एक सिंगल दा बनवायची आहे. नवनाथ आलाय मैदानाच्या आतमध्ये. टॉस बॉल ऑन साइडला झेल मात्र नाही. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चौकार येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघाने मात्र सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच गोस टू वाय मिस्टर निशाल वसरा हा ठरलाय. चला टॉस साठी देखील यायचं आहे. यानंतर होणारा मॅच